तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची निवडणूक सरळ काँग्रेस व भाजप व राष्ट्रवादी अजित पवार या उमेदवारांमध्ये होणार असल्याचा कौल शहरवासियांच्या चर्चेतून दिसत आहे। खामगाव शहरातील मूलभूत समस्या सोडवणे, सदैव जनतेच्या जनसंपर्कात राहणे तर शाश्वत विकासाचा ध्यास अंगी बाळगत आगामी निवडणूक रिंगणात उतरलेल्या काँग्रेसच्या सौ स्मिताताई किशोरप्पा भोसले यांच्या रूपाने खामगावकर निश्चितच परिवर्तन घडवणार असल्याचे सूर नागरिकांमधून उमटताना दिसत आहेत। दरम्यान एकीकडे घराणे शाहीचे राजकारण तर दुसरीकडे खामगाव शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी सर्वसामान्य कुटुंबातील महिला सौ स्मिताताई किशोर भोसले यांना उमेदवार देऊन सामान्य कार्यकर्त्याची मने जिंकली आहेत। त्यांच्या प्रचारामध्ये कोणतीही अपेक्षा न बाळगता हिरिरीने भाग घेणाऱ्या शहरवासियांचा सहभाग पाहता पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची नगर परिषदेच्या रणधुमाळीत नागरिकांची उत्सुकता पाहायला मिळत आहे। सौ स्मिताताई भोसले ह्या आपल्या प्रचारादरम्यान जनतेसमोर निपक्षपातीपणे शाश्वत विकासाचे विजन मांडून ग्वाही देत आहेत। त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी सक्षम व दमदार उमेदवार मिळाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे। त्यांच्या या लढाईत सत्ताशक्ती धनशक्ती विरोधात जनशक्तीची साथ त्यांनाच मिळणार असल्याची चर्चा जनतेत आहे। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। नमस्कार, मी स्वप्नील ठाकरे पाटील, खामगाव शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना विनंती करतो की महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ स्मिताताई किशोरप्पा भोसले यांच्या पंजा या निशाणी समोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं। तसेच महाविकास आघाडीतील सर्व नगरसेवकांचे उमेदवार यांच्या पंजा या निशाणी समोरील बटन दाबून आपण सर्वांना सेवेची संधी द्यावी। उद्या दिनांक 2 डिसेंबर 2025 सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। कुठल्याही भूलथापांना आपण बळी न पडता एका सामान्य कार्यकर्त्याला आपल्या सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती। जय काँग्रेस, जय महाराष्ट्र।